श्रोते हो नमस्कार. आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत जी बोधपर आहे. बघा, एकदा काय झालं, नारद मुनी असंच सगळीकडे फिरत होते त्रिभुवनामध्ये. त्यांना एक माणूस भेटला. त्या माणसाने नारद मुनींना विचारले की माझ्या भाग्यामध्ये किती धन आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले की मी विष्णूंना विचारून सांगतो. ते विष्णूकडे गेले, विष्णूंना विचारलं, विष्णूंनी सांगितलं. परत नारद मुनी त्या माणसाकडे आले आणि म्हणाले तुझ्या नशिबात 1 रुपया आहे. त्या माणसाने आनंदाने ते स्वीकारलं आणि तो आपलं साधं जीवन व्यवस्थित क्रमू लागला. व्यवस्थित त्याचं आयुष्य चालू लागलं. तो त्या 1 रुपयामध्ये समाधानी होता. त्याचं ते समाधान बघून त्याच्या एका मित्राला खूप छान वाटलं आणि त्याने काय केलं, त्याला म्हणला की तुझ्याकडं पैसा कमी आहे परंतु तू अतिशय छान आयुष्य जगतोस, समाधानी आहेस, तर माझी बहीण मी तुला द्यावी म्हणतो. तो म्हणला बघ बाबा, माझ्याकडे 1 रुपया येतोय दररोजचं, त्याच्यामध्ये तुझ्या बहिणीला भागवावं लागेल. ठीक आहे म्हणाला. आणि काय आश्चर्य, त्यांचं लग्न जमलं. आणि काय आश्चर्य की त्या माणसाला दररोजचं 11 रुपये मिळू लागले. परत नारद मुनीला त्या माणसाने विचारलं की आता मला 11 रुपये मिळत आहेत, माझ्या तर नशिबात 1 रुपया होता. तेव्हा नारद मुनी म्हणाले अरे तुझं कुठं लग्न वगैरे जुळले का? तर तो म्हणाला हो, मग ते जे काही 11 रुपये आहेत तर ते आता तुला तुझ्या बायकोच्या नशिबाने मिळत आहेत. काही दिवस गेले, त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी मूल झालं. परत त्या माणसाला दररोज 31 रुपये मिळू लागले. परत त्याने नारद मुनींना विचारलं की मुनिवर्य, अहो मला 31 रुपये मिळतात, माझ्याकडून काही चुकत तर नाही ना? मुनिवर्य म्हणाले अरे बाबा, तुझ्या येणाऱ्या बाळाच्या नशिबातले आहेत ते 30 रुपये आणि तुझा 1 रुपया, असे 31 रुपये तुला मिळत आहेत. तर मंडळी, तात्पर्य काय की म्हणजे आपल्या मनामध्ये खूप अहंकार असतो की मी करतो, पण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या भाग्यामध्ये कुणाच्या नशिबाने काय येतं हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण सतत म्हणत असतो की मी करतो म्हणून. तर या गोष्टीतून एवढंच शिकायचं आहे की मी करतो नाही, जे काय आहे ते आपण सगळेजण मिळून करत असतो. तर अहंकार करायचा नाही, मीपणा करायचा नाही, माझे मी पण गळून जाऊ द्यायचं आणि परमेश्वराने जशी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमध्ये सतत राहण्याचा प्रयत्न करायचा. मंडळी, आपण ज्या घरात राहतोय त्या घरातल्या मंडळींना, परत म्हणलं तर आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना, युनिवर्सला, परमेश्वराला आपण थँक्यू म्हणायला पाहिजे, आभार व्यक्त करायला पाहिजेत. कारण त्यांच्यामुळंच आपण सुखी समाधानी आयुष्य जगतोय. फक्त आपण आपल्या एकट्यामुळं हे करणं अशक्य आहे किंवा एकट्यामुळं कुठल्याही चांगल्या गोष्टी घडून येतात असंही नाही. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही बोधपर कथा? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते.